छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता, रविकांत तुपकर यांची खोचक टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार गंभीर नाही। कृषी मंत्र्याचा राजीनामा मागितला तर शेतकऱ्यांच्या पोरावर जीव घेणं हल्ला होतो। शेतकरी संकटात आहे, मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही। आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता, अशी खोचक टीका क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। आमच्या राज्यात शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पकडे न्याय मागायचा का, असा प्रश्न निर्माण करत सरकारला चळवळी संपवायच्या आहेत आणि त्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांना देखील संपवायचं आहे, अशी टीका करत आम्ही विस्थापित आता प्रस्थापितांच्या विरोधात एकत्र आलोय आणि ही चळवळ उभी केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा देखील इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिलाय। छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेण्यासाठी तुपकर लातूरात आले होते। त्यावेळी त्यांनी सरकारवर चौफेर टीका केली आहे। विजय पाटील हे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि चळवळीतलं एक नेतृत्व आहे, आमचे मित्र आहेत। त्यांना जी काही मारहाण लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांकडून झाली, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या घटनेबद्दल वाईट वाटलेलं आहे। चळवळीतल्या लोकांना समजून घ्यायचं असतं, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं आणि सत्ताधारी पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंबहुना नेत्यांनी खूप संयमाची आणि शांततेची भूमिका घेतली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। आम्ही 22 वर्ष झाले चळवळीत काम करतो, पण अशा पद्धतीनं मारहाण करणं हे शोभत नाही आणि याचा निषेध आम्ही केलेलाच आहे तीव्र शब्दामध्ये। आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका हीच आहे, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत। आज विजयकुमार घाडगे पाटलांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। त्यांना मी सांगितलं, पहिले तब्येत महत्त्वाची आहे आणि मग बाकीच्या गोष्टी सगळं चळवळी होत राहतील, राजकारण होत राहील, पण तब्येतीची काळजी घ्या। आपण जिवंत आहे तर आपण सगळं काही करू शकतो, पण आपल्यालाच काही एखादी जखम किंवा इजा मोठी झाली तर मग आपल्याला अडचणी येतील। मी त्यांच्याशी बोललो, त्या दिवशी घटना होण्याच्या अगोदरच 1.5-2 तासाआधी त्यांचं माझं एका विषयावर बोलणं झालं होतं आणि घटना ऐकून मी खूप शॉक झालो। महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना वाईट वाटलेलं आहे। काल त्यांनी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांची भेट घेतलेली आहे आणि दादांनी एसपींना फोन करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिलेले आहेत। जरांगे पाटील कोकाटे साहेबांना माननीय अजितदादांनी वेळोवेळी तंबी दिलेली आहे, तंब्या दिलेल्या आहेत, परंतु त्यांचं काही ते थांबत नाही। घाडगे पाटलांशी जेव्हा आता बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की अजितदादांनी सांगितलं की मंगळवारपर्यंत मी निर्णय घेतो त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात किंवा कारवाईच्या अनुषंगानं। मला असं वाटतं कृषी मंत्री हे खूप महत्त्वाचं पद आहे। महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत आहे। कृषी मंत्री हा खूप संवेदनशील माणूस असला पाहिजे। सामान्य माणसाचं बोलणं ऐकून घेणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं, त्यांना आधार देणं, असं काम कृषी मंत्र्याचं पाहिजे, पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अस्वस्थ आहे। आज हुमणी आळीनं सोयाबीन उद्ध्वस्त झालेलं आहे। सोयाबीन कापसाला गेल्या 4 वर्षामध्ये भाव नाही। दुसऱ्या बाजूला पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला तयार नाही। बँक 30-40% पुढे पीक कर्ज वाटप करायला तयार नाही। अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी जर मंत्र्यांचाच राजीनामा घेण्यामध्ये आम्हाला चळवळी कराव्या लागत असतील तर न्याय मागायचा कुणाकडं? कुंपण शेत खात असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीनं जर हे सरकार राज्यकारभार करतं असं म्हणत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आज असते तर शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिले असते आणि या सरकारचा कडेलोट केला असता। कृषी मंत्र्याचा नाही घेतला पाहिजे। अनेक मंत्री मस्तीत वागतात महाराष्ट्र सरकारमधले, निष्क्रिय आहेत, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं त्यांचं धोरण सुरू आहे। अनेक मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। अनेक आमदार मस्तीमध्ये वागतात, सत्तेतल्या लोकांची भाषा मगरुरीची आहे, त्यामुळे त्यांना मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचा धाक कमी झालेला आहे आणि कायद्याचं राज्य संपत चाललेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जर का एखाद्या माणसावर कारवाई केली तर पुन्हा कुठल्याच आमदाराची हिंमत नाही होत बोलायची, लक्षात ठेवा। कारण तुम्ही आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले की तुम्हाला काय आचारसंहिता लागू झालेल्या असतात, तुम्हाला सामान्य माणसासारखं कसंही वागून चालत नाही। तुमचा लोकांना आधार वाटला पाहिजे का तुमची लोकांना भीती वाटली पाहिजे? सरकारचीच लोकांना जर भीती वाटत असेल तर न्याय मागायला काय अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं का आम्ही आता? त्यामुळे हे सगळं उद्विग्न करणार आहे, पण महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पोरं ही चळवळ बळकट करतील आणि आम्ही सगळे विस्थापित एकत्र आहोत प्रस्थापितांच्या विरोधामध्ये। एकमेकांना आधार देण्याचं काम आम्ही सगळे चळवळीतले लोक करणार आहोत। कोणत्याही चळवळीतल्या माणसावर संकट आलं तर महाराष्ट्रातला शेतकऱ्यांची पोरं त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.